मला तिकडून माडावरून येताना खरंच खूप लेट झालं आणि आलो त्यानंतर पुन्हा गेलो आम्ही गोलवलीमध्ये. ती एक मशीन आणायची होती, त्यामुळे मी परत गेलो, त्यामुळे लेट झालो. त्यानंतर तयार वगैरे होऊन मी वरती आलो आणि त्याच्यासोबत मस्ती करत होतो, जरा वेळ व्हिडिओ काढत होतो. अशीच मस्ती म्हणून व्हिडिओ काढत होतो. मी नाही येत आहे. व्हिडिओच काढतोय. सर्व ढोलाने वाजवत होते आणि मी बघा काय करतोय ते. मित्रांनो, आता आम्ही इथला होम पेटवला आता आमच्या वाडीतला. आता आम्ही खाली चाललो आहे. आता जिथे आम्ही माड आणला होता तिथे आम्ही पुन्हा चाललो आहे शिमग्यासाठी. तर चला जाऊया पुढे. आम्ही सर्व आता निघालो. आता सर्वप्रथम आधी सर्व बायका वगैरे जातात, ज्या महिला मंडळ आहेत त्या जातात आणि नंतरच्या फेरीमध्ये सर्व जे पुरुष मंडळ आहे ते जातात. आम्ही आता आलो जिथे शिमगा होतो तिथे. मी माझ्या भावासोबत आलो होतो बाईकवरून. तर इथे बघू शकता गर्दी एवढीही नाही, सर्व अजून आलेले नाही आहेत. आणि तसेच आम्ही इकडे वरच्या साईडला बसलो होतो. आमची सर्व जी मंडळ आहे व तसेच इतर गावाचे मंडळीसुद्धा इकडे वरच्या साईडला बसले होते. सर्व महिला मंडळाने वगैरे बसून घेतलं होतं आणि मी चाललो होता देवदर्शनाला आईच्या. तर जात होतो. खरंच खूप गर्दी होती इथे. एवढीही गर्दी नव्हती कारण अजून माड वगैरे अजून आणलेला नव्हता. तर अजून सर्व होते असेच काही लहान लहान पोरांना खेळणे वगैरे घेत वगैरे. तर मी चाललो होते बघा, समोर देऊळ पाहू शकता आमच्या वर्धन देवीचा. तर आम्ही तिकडे चाललो होतो पाया पडायला. जसं जसं मी जवळ जात होतो तशी तशी गर्दी खूप वाटत होती. मला वाटत होतं की गर्दी वगैरे नसेल काय इथे, कारण सर्व अजून आले नव्हते वगैरे. पण आता बघितलं तर खरंच खूप मोठी लाईन होती. पाहू शकता तुम्ही केवढी मोठी लाईन आहे ती. मी देवीच्या दर्शनाला गेलो होतो, पण मला तिथे व्हिडिओ काढता नाही आली. मला जमली नाही व्हिडिओ काढायला कारण खूप गर्दी वगैरे पण होती, त्यामुळे मला जमले नाही. तर मी इथे अशीच खेळणी वगैरे पाहत होतो. मी भाऊ सोबत जत्रेला आलो आहे. रात्रीचा शिमगा गोडसन बोलतात. लोक जमा नाही झालेत अजून येत आहेत गाड्या. आपल्या वाडीतले काही जण आहेत समाजाचं लक्ष नाही आहे. ते ढोलावर लक्ष आहे. ढोल कुठं घालायचा ना, ढोल अजून एक आलाय नाही म्हणूसाठी. आणि आपलं सुमित नवीन ट्राय करतोय ब्लॉग, त्याचं यश येवो आणि तो यूट्यूबमध्ये सक्सेस हो. अशा आपण वर्धाने देवीला साकडं घालूया आज या निमित्ताने. बघा पुढे होम बांधून ठेवला नाही. खरंच खूप धन्यवाद काका तुझ्या या मताबद्दल. आणि आता सर्व गावकरी जमले होते. ढोल वगैरे शिकून घेत होते, तापवत होते ढोल की चांगला वाजवा म्हणून. काही वेळानंतर गावकऱ्यांनी ढोल वाजवायला सुरुवात केली होती. आता थोड्या वेळ ढोल इथे वाजवणार आणि थोड्या वेळानं आम्ही माड आणायला जाऊ.
सर्व गावकरी आता तयार झाले होते. सर्व ढोले वगैरे सर्व तयार होऊन वाजवत आता माड आणण्यासाठी निघालेत. आपण जो आता गेल्या व्हिडिओमध्ये पाहिला, आपण जो माड आणला होता तो माड आणण्यासाठी आता निघालेत सर्व गावकरी. सर्व गावकऱ्यांची तसेच भक्तांची तुम्ही गर्दी पाहू शकता. खूप माणसं आले तिथे माड आणण्यासाठी. तुम्ही मला घेऊन जाते, ती मला घेऊन जाते. कुठे घेऊन जातेस मला? आईस्क्रीमच्या दुकानात. कुठे? आईस्क्रीमच्या दुकानात. आईस्क्रीम काय असतं? आईस्क्रीम. आईस्क्रीम कोणतं पाहिजे? आईस्क्रीम तर नाही तिकडे, इथं माड आहे बघ खाली. माड आहे बघ खाली, इकडे इकडे. वरून आहे तिकडे पाय लावशील. अरे नाही, मला समजतं. मी समजतं म्हणतात तुम्ही पुरी वेडे असतात. बॉईज वेडे असतात कारण पोरी वेडे असतात. कारण तू वेडा असतो म्हणून आम्हाला वेडा करतो. हा मग चला परत. नाही तू चांगला आहेस. वेडं कोण आहे? मी. शाबास. अजून कोण आहे वेडं? वेदा वेडे आहे. बघितलं, कबूल झाली. तो व्हिडिओ पण काढतो. या दोन लहान पोरींसोबत जराशी मस्करी करत होतो. आता सर्व गावकरी आलेले आहेत तिथे पालखी नाचवण्यासाठी. सर्व भक्तांची गर्दी पाहू शकता तुम्ही. खरंच खूप आनंद मिळतो ही पालखी नाचवताना. खरंच खूपच आनंद मिळतो. सर्व भक्त मनापासून पालखी नाचवतात, तुम्ही पाहू शकता. थोड्या वेळानंतर आम्ही आलो इथे लस्सी पिण्यासाठी, कारण खूप भूक लागली होती म्हणून म्हटलं काहीतरी खाऊन घ्यावं. लस्सीच प्यायलेली. फटाके वगैरे फोडत होते, कारण आताच आम्ही माड उभा केलेला होता. मी माडाची व्हिडिओ काढू नाही शकलो, कारण मी तिकडे पुढे ढोलाकडे होतो म्हणून माडाची व्हिडिओ नाही काढू शकलो. पण तुम्ही फटाक्याचं एक सुंदर दृश्य पाहू शकता. खूप सुंदर वाटतं. प्रत्यक्ष पाहण्यात तर खरंच खूप आनंद वाटत होता. हा डबल गाडी येणार आहे ना. पालखी नाचवताना कसं वाटलं? खांदा वगैरे कसा आहे? खांद्याची हालत काय? अजून काय डेंजर. खांदा एकदम खांदा दुखतोय, पण खरंच खूप मजा आली आज पालखी नाचवताना. आणि आजचा ब्लॉग मी इथं संपवतोय. ते आता मी वाजलेत किती 4 वाजलेत. आता 4 वाजता मी घरी चाललो आहे. भेटू आता उद्याच्या एका व्लॉगमध्ये. उद्या पण एक शिमगा आहे, दुपारचा शिमगा आहे. तर आम्ही उद्या परत येऊ याच जागी, माड उभा करू, ढोल वाजवू, पालखी नाचू वगैरे. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. चला तर बाय बाय. मला वाटलं की आम्ही जाऊ सर्व एकत्र, पण गाडी खूप फुल झाली होती, त्यामुळे आम्ही थांबलो होतो. खूप जण म्हणजे जास्त जण होतो, पण आम्ही थांबलो होतो. आम्ही पण आता थोड्या वेळानंतर जाऊ, गाडी आली की. चला भेटूया का नवीन ब्लॉगमध्ये.